नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। एड विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे। नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद पवार गटात फूट पडली आहे। पक्षावर गंभीर आरोप करत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत। पक्षश्रेष्ठीकडून विश्वासात घेतलं जात नसल्याने पदाधिकारी नाराज असल्याची माहिती समोर येत आहे। दरम्यान निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने निवडणुकीत याचा नंदुरबारमध्ये महाविकास आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। नंदुरबारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे। पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत। पदाधिकाऱ्यांकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर आरोप करण्यात आले आहे। नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी संपवण्याचा घाट जयंत पाटील यांनी घातला आहे। नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याऐवजी जयंत पाटील पक्षाला संपवण्याचे काम करत आहेत। जयंत पाटील नंदुरबार जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांना ताकद देण्याचे काम करत आहेत, असा आरोप या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे। दरम्यान येणाऱ्या काही दिवसांमध्ये आमची भूमिका स्पष्ट करू, असं या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे। नंदुरबारमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत। एड विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पदाधिकाऱ्यांनी राजीनामास्त्र उगारल्याने यांचा मोठा फटका हा जिल्ह्यात महाविकास आघाडीला बसण्याची दाट शक्यता आहे। पदाधिकाऱ्यांकडून जयंत पाटील यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत, त्यामुळे आता या संभ्रमात पक्ष काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।